everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ग्रामर शिकणं नेहमीच सगळ्यांना खूप किचकट वाटतं, पण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. Now look at the slides. Present perfect continuous tense. चालू पूर्ण वर्तमान काळ. We use this tense to talk about action which started in past and still continue in present. एखादी क्रिया जी पास्टमध्ये सुरू झाली आणि आता प्रेझेंटमध्येही चालू आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा चालू पूर्ण वर्तमान काळाचा आपण उपयोग करतो. आता समजा मीना 2015 पासून गाणं शिकते आहे. ठीक आहे, ही एक व्यक्ती आहे मीना, जिने 2015 मध्ये गाणं शिकायला सुरुवात केली आणि ती अजूनही 2020 मध्येही शिकते आहे. म्हणजे गाणं शिकण्याची क्रिया सुरू झाली आहे पास्टमध्ये, पण अजूनही ती कंटिन्यू आहे, चालू आहे. असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा हा टेन्स आपण वापरतो. अजून आपण म्हणू शकतो मी 2 तासापासून साफसफाई करते आहे. म्हणजे क्रिया 2 तासापूर्वी सुरू झाली आहे पास्टमध्ये आणि अजूनही ती चालू आहे. आता इथे आपल्याला वेळ लक्षात येते. 2015 पासून 2 तासापासून, राईट? तर या 2 तासापासून 2015 पासून या शब्दांसाठी आपण इंग्रजीमध्ये 2 शब्द वापरू शकतो. ते म्हणजे सिन्स आणि फॉर. तर या टेन्समध्ये आपल्याला हॅव बीन, हॅज बीन आणि सिन्स फॉर हे समजून घ्यायचं आहे. ओके, नाऊ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. आता अफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण नेहमी सब्जेक्ट आधी घेतो. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम. आणि जेव्हा आपल्याला वेळ सांगायची असते सकाळपासून 2 वर्षापासून, तेव्हा आपल्याला सिन्स किंवा फॉर वापरायचं असतं आणि नंतर टाइम. आता हॅव बीन कधी वापरायचं आणि हॅज बीन कधी वापरायचं हे आधी बघूया. जेव्हा सब्जेक्ट आय, वी, यू, दे किंवा प्लुरल अनेक वचनी सीता, गीता असे 2 नावं असतील तेव्हा हॅव बीन वापरायचं. आणि जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट आणि सिंग्युलर नाव म्हणजे फक्त एकच नाव गीता, सीता असं एकच नाव असेल तेव्हा हॅज बीन यूज करायचं. ओके, नाऊ लेट्स सी एक्झाम्पल्स. I have been playing for 3 hours. मी 3 तासापासून खेळतो आहे. आता I am playing हे एक नॉर्मल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. मी खेळतो आहे. पण जेव्हा आपण पर्टिक्युलर वेळ सांगतो की मी 3 तासापासून खेळतो आहे तेव्हा आपल्याला लिहावं लागतं I have been playing for 3 hours. कारण इथे तो वेळ सांगतो आहे खेळायची, खेळायला कधी सुरुवात केली आणि अजूनही खेळतो आहे. इथे आपल्याला ॲम लावायचं नाहीये, फक्त हॅव बीन लावायचं आहे. शी हॅज बीन लर्निंग म्युझिक सिन्स 2015. ती 2015 पासून गाणं शिकते आहे. आता आपण आधी समजून घेऊया सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं. आता सिन्स म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, निश्चित वेळ, आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजे कालावधी सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. आता आधी सिन्सचा वापर बघूया.
जेव्हा नेम ऑफ द डेज आपल्याला सांगायचे असतात, संडे, मंडे, तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज बीन स्टडिंग मॅथ्स सिन्स मंडे. तो सोमवारपासून मॅथ्सचा अभ्यास करतोय. त्यानंतर नेम ऑफ द मंथ्स, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग म्युझिक सिन्स एप्रिल. मी एप्रिलपासून म्युझिक शिकते आहे. राईट. त्यानंतर जेव्हा इयर्स सांगायचे असतात, 2015, 2017, तेव्हाही आपण सिन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, दे हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2017. आपण निश्चित वेळ सांगतोय. ते 2017 पासून मुंबईमध्ये राहत आहेत. त्यानंतर पार्ट ऑफ द डे, मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स इव्हिनिंग, सिन्स नाईट, ह्यासाठी पण आपण सिन्सचा वापर करतो. आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. राईट. त्यानंतर क्लॉक म्हणजे वेळ, AM PM मध्ये जेव्हा आपण सांगतो वेळ, तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वेटिंग फॉर ट्रेन सिन्स 5 AM. मी 5 वाजेपासून ट्रेनची वाट पाहतोय. त्यानंतर आपण म्हणतो लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, त्यासाठी पण आपण सिन्सचा वापर करतो. ही हॅज बीन डुईंग दिस वर्क सिन्स लास्ट वीक. तो मागच्या आठवड्यापासून हे काम करतोय. राईट. त्यानंतर नेम ऑफ द सीझन्स, सिन्स ऑटम, सिन्स विंटर. त्यानंतर नेम ऑफ द फेस्टिवल्स, सिन्स दिवाळी, सिन्स ख्रिसमस. अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो. ओके, हे झाले सिन्सचे. आता बघूया फॉरचा वापर. फॉर लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. जिथे काउंटिंग होतं 1 2 3 नंबर्स येतात, तिथे आपल्याला फॉरचा वापर करायचा आहे. म्हणजे संडे मंडेच्या ऐवजी जर आपल्याला म्हणायचं असेल की 2 दिवसापासून, तेव्हा आपण फॉर 2 days म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज बीन स्टडिंग मॅथ्स फॉर 3 days. तो 3 दिवसापासून मॅथ्सचा अभ्यास करतोय. ओके, इथे नंबर आलाय 3 दिवस. त्यानंतर नेम ऑफ द मंथ्समध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या ऐवजी आपण म्हटलं 2 months, 6 months, तेव्हा आपण फॉरचा वापर करू शकतो. फॉर 6 months, फॉर 2 months. तसंच क्लॉकमध्ये AM PM न म्हणता आपण म्हणू शकतो फॉर 3 hours, फॉर 1 hour. तसंच लास्ट वीक, लास्ट मंथच्या ऐवजी आपण म्हणू शकतो फॉर 3 weeks, फॉर 2 weeks, फॉर 3 years. राईट. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, नाऊ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. आता इथे आपल्याला फक्त हॅव हॅज नंतर नॉट लावायचं आहे आणि त्यानंतर बीन, म्हणजे हॅव बीनच्या मध्ये नॉट, हॅज बीनच्या मध्ये नॉट वापरायचं. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नॉट बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून खेळत नव्हतो. शी हॅज नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. ती 2 तासापासून अभ्यास करत नव्हती. इथे आपण हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट आणि हॅज नॉटच्या ऐवजी हॅझंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. आय हॅवंट बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. शी हॅझंट बीन स्टडिंग फॉर 2 hours. ओके, नाऊ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. यासाठी आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट
प्लस सिन्स ऑर फॉर प्लस टाइम आणि नंतर क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅज शी बीन प्लेइंग फॉर 2 hours? ती 2 तासापासून खेळत होती का? याचं उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच असतं. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर अपेक्षित असतं तेव्हा WH फॅमिलीचा आपण वापर करतो. इथे आपल्याला सुरुवातीला फक्त WH वर्ड ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर हॅज रीना बीन प्लेइंग फॉर 2 hours? रीना 2 तासापासून कुठे खेळत होती? आता ती कधीपासून खेळत होती? तर या कधीपासूनसाठी आपण 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतो. सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग. एक्झाम्पल्स बघूया. सिन्स वेन हॅज शी बीन प्लेइंग? ती कधीपासून खेळते आहे? किंवा फॉर हाऊ लॉंग हॅज शी बीन प्लेइंग? अशा दोन्ही पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, दे हॅज बीन स्लीपिंग फॉर 1 hour. रूल प्रमाणे दे बरोबर आपल्याला हॅव बीन यूज करावं लागतं. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल दे हॅव बीन स्लीपिंग फॉर 1 hour. नेक्स्ट, ही हॅज बीन नॉट स्टडिंग इंग्लिश फॉर 3 days. इथे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला हॅज आणि बीनच्या मध्ये नॉट लावायचं आहे. म्हणजे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही हॅज नॉट बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 days. नेक्स्ट, शी हॅज बीन ईटिंग सिन्स 1 hour. जेव्हा वेळ सांगायची असते नंबर्समध्ये 1 तास 2 तास, तेव्हा आपल्याला फॉर वापरायचं आहे. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल शी हॅज बीन ईटिंग फॉर 1 hour. ती 1 तासापासून जेवते आहे. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.